मित्रांनो, जीवन हे एक संघर्ष आहे. या संघर्षाला सामोरे जात जो अतिशय धीराने पुढे जातो तो व्यक्ती कधीही अपयशी ठरत नाही. आणि विशेष म्हणजे अनेक घडामोडी, अनेक सुखदुःखाच्या घटना आपल्या जीवनात घडत असतात. ह्या घडत असलेल्या घटनांच्या माध्यमातून त्यातून खचून न जाता प्रेरणादायी विचारातून जो पुढे जातो तो व्यक्ती खरोखर समाजासाठी आदर्शवत ठरतो. अंधारातल्या जीवनात जो आशेचा किरण स्वतःसाठीच नव्हे इतरांसाठीही बनतो, समाजसेवेच्या वाटेवर तोच खरा व्यक्तिमत्व घडतो. अशाच प्रकारे जशी समाजसेवा आहे तशी राजकीय सेवेच्या दृष्टिकोनातून सुद्धा जे व्यक्ती स्वतःला आगळं वेगळं बनवतात आणि आपल्या कार्याचा ठसा हा इतरांच्या जीवनावर सुद्धा उमटवतात, असे व्यक्तिमत्व जीवनामध्ये खरोखर ग्रेट असतात. आज मी आपल्या समोर अशीच एक संघर्षाची कहाणी ती घेऊन येत आहे की एका व्यक्तीचं लग्न एका राजकीय घराण्यात होतं आणि त्या राजकीय घराण्यात आल्यानंतर सुरुवातीचं राजकीय पाऊल हे सर्वसामान्य छोट्याशा पदापासून सुरुवात होतं आणि केवळ तेवढ्यावरच न राहता ते भविष्यामध्ये फार मोठ्या पदावर जाऊन बसतं, एवढ्यावर ते शिल्लक राहत नाही. यामधला जो संघर्षाचा काळ आहे त्यामध्ये स्वतःच्या अतिशय जवळच्या व्यक्तीचं निधन होणं, त्या निधनातून खचून न जाता स्वतः पायावर उभं राहत इतरांना मार्गदर्शक व प्रेरणादायक बनणं, असं जे व्यक्तिमत्व घडतं ते व्यक्तिमत्व हे खरोखर समाजासाठी काय असतं तर जीवनाला आगळा वेगळा रुबाब देणारं असतं. अशाच एका संघर्षमय व्यक्तीची कहाणी मी आज आपल्या समोर घेऊन आलेलो आहे की ज्यांनी राजकारणाचा बाळकडू हा घरात घेतला नाही, तर जेव्हा सासरी आल्या आणि सासरी आल्यानंतर त्यांचं राजकारणातलं पहिलं पाऊल पडलं, मधला संघर्षाचा काळ वगळता नंतर सर्वात शेवटी ते केंद्रीय राज्यमंत्र्यापर्यंत जाऊन पोहोचलं, असं व्यक्तिमत्व म्हणजेच तुम्हाला नक्कीच माझ्या शब्दांवरून आठवलं तेच रक्षा निखिल खडसे यांचं, की ज्या आज केंद्रीय खेळ व युवक कल्याण मंत्री आहेत. अशा रक्षा निखिल खडसे यांचं हे व्यक्तिमत्व आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. श्रीमती रक्षा निखिल खडसे. मैं रक्षा निखिल खड़से ईश्वर की शपथ लेती हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूँगी। मैं भारत की प्रभुत्व और अखंडता अक्षुण्ण रखूँगी। मैं संघ के राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्य का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वाह करूँगी तथा मैं भय या पक्षपात, अनुराग या देश के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूँगी। मैं रक्षा निखिल खड़से ईश्वर की शपथ लेती हूँ कि जो विषय संघ के राज्य मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवाय जबकि ऐसे राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्य के सम्यक निर्वाह के लिए ऐसा करना अपेक्षित हो, मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूँगी। तर या आहेत रक्षा निखिल खडसे. त्यांचं वैयक्तिक जीवन हे दुःख व विविध बाजूंनी भरलेलं असलं तरी सुद्धा ग्रामीण भागातून येऊन देशाला नवीन दिशा देण्यासाठी मंत्रालयामध्ये त्या स्थानापन्न झाल्या. त्यांचं हे जीवन खरोखर एक आगळंवेगळं जीवन म्हणावं लागेल. 13 मे 1987ला त्यांचा जन्म एतिया मध्य प्रदेशमधील एका गावात झाला आणि त्यांचे वडील जगदीश मोहन पटेल आणि आई अनिता जगदीश पटेल हे अतिशय सामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व आहेत. साधी राहणी आपण बघितलं, आता शपथविधी होत असताना अतिशय साध्या साडीमध्ये त्या आल्यात आणि त्यांनी आपली ही गोपनीयतेची व पदाची शपथ घेतली. त्यांचं शिक्षण BSc कम्प्युटर एवढं झालेले असून KTHM कॉलेज नाशिक येथे त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. एवढंच नव्हे तर गुजरातमधील आनंद आणि जळगाव येथे देखील त्यांनी आपलं शिक्षण केलेलं आहे. वयाच्या 19व्या वर्षी अर्थातच 2006मध्ये त्यांचं लग्न कोथळी तालुका मुक्ताईनगर येथील निखिल एकनाथराव खडसे अर्थातच राज्याचे माजी महसूल मंत्री व ज्येष्ठ राजकीय नेते एकनाथराव खडसे यांच्या सुपुत्र यांच्यासोबत झालं. त्यानंतर त्यांच्या राजकीय जीवनाचा आलेख हा चढता राहिला. 2010मध्ये त्यांनी
कोथळी ग्रामपंचायतचे सरपंच पद भूषवलेलं आहे व 2010 ते 12 त्या सरपंच राहिल्यानंतर 2012 जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांनी चांगदेव रुईखेडा गटातून विजय मिळवला व त्या जिल्हा परिषद सदस्य झाल्या व केवळ जिल्हा परिषद सदस्यच नव्हे तर जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य सभापती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. 2013 1 मे 2013 त्यांचे पती निखिल एकनाथराव खडसे यांचा दुर्दैवी निधन झालं आणि त्या निधनानंतर त्यांच्या जीवनात दुःखाची एक लकेर आली. या दरम्यान कृषिका व गुरुनाथ असे 2 मुले त्यांच्या जीवनात उमलली खरी, परंतु त्यानंतर खरोखर त्यांना निखिल यांच्या मृत्यूनंतर दुःख व अतोनात अशा यातना होतील असं मानसिक त्रास आपल्या पतीच्या निधनामुळे सहन करावा लागला. मात्र त्यांनी याही परिस्थितीमध्ये हार मानली नाही. दुःखाला निष्क्रिय बनवत त्यांनी त्यालाच आपलं ताकद बनवली, ढाल बनवली. या सोबत त्यांना परिवाराने देखील साथ दिली. त्यांचे सासरे एकनाथराव खडसे यांची असलेली साथ व सर्वसामान्य जनतेची असलेली सहानुभूती यातून त्यांचा राजकीय चढता आलेख मात्र सुरू झाला व आपले जीवन हे राजकारणाच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्यांना समर्पित करावे या दृष्टिकोनातून त्यांनी काम करायला सुरुवात केली. 2014 त्यांना भारतीय जनता पक्षातर्फे रावेर लोकसभा मतदारसंघाचे तिकीट मिळाले. विशेष म्हणजे तत्कालीन काळात हरिभाऊ जावळे यांना हे तिकीट मिळालेलं होतं. मात्र काही राजकीय अपरिहार्य स्थितीमध्ये स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचं तिकीट हे कापले जाऊन नंतर रक्षा खडसे यांना तिकीट मिळालं व त्यावेळेला त्या 3,88,000 एवढ्या मताधिक्याने विजयी झाल्या व ही महिला सशक्तीकरणाची दृढ शक्ती म्हणून रक्षा खडसे यांचे नाव पुढे आले. सर्वात युवा नेत्या म्हणून रक्षा खडसे यांच्याकडे लोकसभेमध्ये त्यावेळेला पाहिले जायचे. महिला त्यातल्या त्यात युवा आणि त्यातल्या त्यात ग्रामीण भागातील आलेल्या असल्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनाविषयी असलेली त्यांची आस्था व त्याविषयी असलेली जाण यामुळे लोकसभेमध्ये त्यांना विविध पुरस्कार सुद्धा मिळालेले आहे. 2019 काँग्रेसचे डॉक्टर उल्हास पाटील यांचा त्यांनी पराभव केला. 2019 3,35,000 एवढ्या मताधिक्याने त्यांचा विजय झाला आणि महत्त्वपूर्ण बाब म्हणजे या दरम्यानच्या काळात लोकसभेमध्ये त्यांना विविध समित्यांवर नियुक्ती झाली. कृषी स्थायी समिती, महिला सशक्तीकरण समिती, सूचना एवं प्राद्योगिकी समिती, पिछड़ा वर्ग कल्याण समिती, फॅशन टेक्नॉलॉजी संस्थांच्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्समध्ये सदस्य यासारख्या विविध समित्यांवर त्यांची निवड झाली. या दरम्यानच्या काळात त्यांनी युवक व सर्वसामान्यांसाठी आपले कार्य सुरूच ठेवले व जेणेकरून भारतीय जनता पक्षाने अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी व तत्कालीन भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष व इतर पदाधिकारी यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले आणि संसदेमध्ये आपला एक मजबूत अशी दावेदारी त्यांनी आपल्या काळात निर्माण केली. संसदेमध्ये काम करत असताना त्यांच्या भारतीय जनता पक्षावरील असलेल्या निष्ठेमुळे 2024 तिसऱ्यांदा देखील त्यांना तिकीट भारतीय जनता पक्षाने दिले. विशेष म्हणजे या काळात त्यांचे तिकीट कापले जाते की काय अशी भूमिका सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत असताना 2024 त्यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पक्षाने उमेदवारी दिली. यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे श्रीराम पाटील हे त्यांचे विरोधक होते. 2,72,000 मतांनी याही वेळेस त्यांनी आपला विजय मिळवत भारतीय जनता पक्षाच्या आपल्या पक्ष नेतृत्वाच्या विश्वासाला सार्थ ठरवण्याचं काम त्यांनी केलं. या दरम्यानच्या काळामध्ये लोकसभेमध्ये महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची झालेली पडझड यामुळे रक्षा खडसे यांची दावेदारी ही मंत्रिपदासाठी मजबूत ठरली गेली व त्यांना युवक व खेळ राज्यमंत्री हे बनवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची असलेली राजकीय दूरदृष्टी आणि व्यापक दृष्टिकोन यातून सासरे हे जरी दुसऱ्या पक्षात असले तरीसुद्धा केवळ रक्षा खडसे यांच्या त्याग, समर्पण व पक्षासाठी असलेली आपली भावना यामुळे त्यांना हे मंत्रिपद मिळालं व त्या दृष्टिकोनातून त्यांनी आपले मार्गक्रमण पुढे चालू केलेले आहे. कृषी, महिला, स्वास्थ्य शिबिरे, स्किल डेव्हलपमेंट शिबिरे, खेलो इंडिया यासारखे प्रेरणादायी विषय त्यांनी आपल्या युवक मंत्रालयामार्फत सुरू केलेले आहे.
खेळ मंत्रालय म्हणून त्यांनी संपूर्ण देशभर खेलो इंडियाच्या माध्यमातून विविध खेळांना प्राधान्य देण्याचे काम केलेले आहे. विशेष म्हणजे स्वतः तरुण असल्याने युवकांमध्ये जाणे, त्यांच्या भावना समजून घेणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे व त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, यासोबतच सर्वसामान्य कुटुंबातील मुलांमध्ये असलेले खेळाचे कौशल्य हे विकसित कसे करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे, यासारखे विविध विषय रक्षा खडसे यांनी आपल्या कार्यकाळामध्ये राबवलेले आहेत. त्यामुळे खेळ, प्रतिभा, युवकांना मार्गदर्शन आणि त्यासोबतच जनसमर्थन यासारख्या विविध मुद्द्यांवर रक्षा खडसे या आज उजव्या ठरत आहे. असं म्हटलं जातं की सत्तेला सेवेचे माध्यम बनवले तर मग मात्र इच्छा ही परिपूर्णरित्या समाजसेवेसाठी निर्माण होते. राजकारणाच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याचं हे त्यातल्या त्यात युवक व सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना मदत करण्याचं असलेलं त्यांचं हे योगदान हे खरोखर प्रतिभावंत आहे, यात दुमत नाही. अर्थातच इच्छा असेल तर मार्ग दिसेल अशा शिकवणीनुसार केंद्रीय मंत्री नामदार रक्षा खडसे यांनी आपले कार्य व मार्गक्रमण पुढे सुरू ठेवलेले आहे. आज त्यांचा वाढदिवस. रक्षा खडसे यांना वाढदिवसाच्या वाडेकर्स इन्फो न्यूजतर्फे मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, वाऱ्याची झुळूक नाही हा तर झंझावात आहे. येणाऱ्या तुफानाची ही सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण ज्यांना चंदनाच्या झाडाचा स्पर्श होतो, म्हणजे चंदनाच्या झाडाशेजारी जर लिंबाचं झाड उगवलं तर चंदनाच्या झाडाच्या स्पर्शाने लिंबाच्याही झाडाला सुवास येतो. असं व्यक्तिमत्व बनण्यासाठी त्यांच्या जीवनात आलेल्या, रक्षा खडसे यांच्या जीवनात आलेल्या अनेक घटना, अनेक घडामोडी, अनेक व्यक्तिमत्व त्यांच्यामुळे त्यांचं जीवन हे आगळं वेगळं बनलं आणि सुवासिक बनलं. आज त्या या पदापर्यंत येऊन पोहोचल्या. वाडेकर्स इन्फो न्यूज तर्फे रक्षा निखिल खडसे यांना मनपूर्वक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कसा वाटला हा व्हिडिओ हे नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, कॉमेंट लिहायला विसरू नका आणि आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.